दुर्गम आणि विस्तीर्ण तालुका असलेल्या राधानगरीत 40हून अधिक शाळा या वीज पटाच्या आतील आहेत. तालुक्यातील 11हून अधिक शाळांमध्ये अद्याप वीज जोडणी केलेली नव्हती. तर अनेक शाळांचं वीज बिल भरलं नसल्यानं महावितरणकडून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची वीज बिलं थकीत आहेत ती बिलं ग्रामपंचायतींनी 15व्या वित्त आयोगातून भरावीत. वीज जोडणी नसलेल्या आणि वीज जोडणी खंडित केलेल्या सर्व शाळांमध्ये 26 जानेवारीपूर्वी वीज जोडणी सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राधानगरी तालुक्यातील सर्व शाळांची थकीत विद्युत बिलं ग्रामपंचायतींनी 15व्या वित्त आयोगातून भरल्यानं तालुक्यातील अंधारातील 11 शाळा प्रकाशानं उजळल्या. त्यामुळे पालकांसह विद्यार्थी शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 26 जानेवारी 2025 पूर्वी भरण्याबाबत यादीसह लेखी आदेश दिल्यानंतर राधानगरी तालुक्यातील सर्व शाळांची विद्युत देयकं ग्रामपंचायतींनी 15व्या वित्त आयोग निधीतून भरल्यानं तालुक्यातील शाळांमध्ये पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. तालुक्यातील 11 शाळांमध्ये अद्याप वीज जोडणीच नव्हती. त्या 11 शाळांमध्येही ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाच्या पुढाकारातून वीज जोडणी करण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पहिल्यांदाच तालुक्यातील 11 शाळांबरोबरच वीज देयकं थकीत राहिल्यानं अंधारात असलेल्या शाळा विजेच्या प्रकाशानं उजळल्या असून यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी समाधान व्यक्त केलंय.